प्रथम जय भीम। आज आमची प्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की आज सायंकाळी 6 वाजता रिपब्लिकन सेनेची गरीब मराठा समाज, गरीब ओबीसी समाज, मुस्लिम समाज आणि वंचित बहुजन आघाडी हे सर्व मिळून आज त्यांची जाहीर सभा आहे। आज या जाहीर सभेमध्ये खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू माननीय आनंदराज आंबेडकर साहेब हे आम्हाला पनवेलकरांना संबोधित करणार आहे। ही सभा पनवेलमध्ये मुस्लिम नाका या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। तर मी जास्तीत जास्त लोकांनी, नागरिकांनी या सभेला उपस्थित राहावे असे मी आवाहन करतो। आज बघा 188 पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये मी एक रिपब्लिकन सेनेचा अधिकृत उमेदवार आहे। तसेच गरीब मराठा, गरीब ओबीसी, आरक्षण बचाव आघाडी, मुस्लिम समाजाने, वंचित बहुजन आघाडीने मला तो पाठिंबा दिलेला आहे आणि मी या विधानसभेच्या निवडणुकीसमोर मी उतरलेलो आहोत। बघा पनवेलमध्ये खूप भयानक परिस्थिती आहे। आज तुम्हाला सांगतो, आजच मी सकाळी उठलो, व्हॉट्सअप खोलला तर बघितलं काय तर प्रशांत ठाकूर, बाळाराम ठाकूर दोघांचे एकत्र फोटो, दोघांना एक बाळाराम पाटील आणि प्रशांत ठाकूर, म्हणजे भाजप आणि शेतकरी कामगार पक्ष, भाजपा आणि शेतकरी कामगार पक्ष म्हणजे एकत्रच, हे एकच आहेत, म्हणजे एकच दोघे मिळून ही निवडणूक लढत आहे असं मला वाटतं आहे। कारण त्यांना काय करायचं आहे, त्यांना ह्या पनवेलमध्ये म्हणजे ही पनवेलमध्ये जी मलई आहे, ही मलई आहे ह्या त्यांना खायची आहे। त्यांना या प्रश्न नागरिकांचं त्यांना काय घेणं देणं नाही। त्यांना ह्या जे हे आपलं ते मलिदा आहे ना, त्यांना मलिदा हे त्यांच्या डोळ्यासमोर मलिदा दिसतं। त्यांना जे पनवेल चांगलं काम करायचं हे त्यांना दिसत नाही। आज बघा, आज आम्ही या बल्लाडे लोकांशी बल्लाडे कोण आहेत? शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा आणि हे दोन्ही गट, राष्ट्रवादी काँग्रेसचे गट आणि शिवसेनेचे गट यांच्या समोर हा डॉक्टर बाबासाहेबांचा चेला, आज डॉक्टर बाबासाहेबांचा चेला एकता मैदानामध्ये उतरला आहे या लोकांशी लढाई करण्यामध्ये। या लोकांबरोबर लढाई करण्यासाठी आम्ही रिपब्लिकन सेनेतर्फे आज आम्ही एकटे लढत आहोत। आम्ही विचार करा तुम्ही, हे ह्यांचं काय चाललं आहे, हे कधी ह्या पक्षामध्ये तर कधी त्या पक्षामध्ये, म्हणजे ह्यांना काही जनतेचं काय घेणं देणं नाही। आज तुम्हाला सांगतो बघा पनवेलमध्ये किती समस्या आहेत। आज पनवेलमध्ये लोकांना चालायला फुटपाथ नाहीत, म्हणजे लोकांना अक्षरशः कुठून चालायचं त्यांना कळत नाही। फुटपाथ नाही, पार्किंगचा प्रश्न, म्हणजे फुटपाथ पण नाही आणि रस्त्यावरती एवढ्या गाड्या पार्किंग करतात, मग लोकांनी चालायचं तरी कुठून, मधून चालायचं का? हा एवढा मोठा प्रश्न आहे। पार्किंगचा तर खूपच प्रश्न आहे। लोक अक्षरशः खड्डे बघा तुम्ही, जेव्हा पावसाळा येतो तेव्हा खड्डे अक्षरशः एवढे खड्डे आहे, म्हणजे पनवेलमध्ये नुसते खड्डे असतात। म्हणजे काय ठेवलं आहे या पनवेलमध्ये, काय लोकांनी काय करून ठेवलं आहे हा पनवेल? तुम्हाला सांगतो, फक्त आम्हाला एकदा संधी द्या नाही। हे फुटपाथ एवढे सुंदर, म्हणजे एवढे सुंदर असे कुठेच नाही, म्हणजे मला असं वाटतं या महाराष्ट्रामध्ये असे एवढे सुंदर फुटपाथ तुम्हाला कुठेच दिसणार नाही। महाराष्ट्र, मी सांगतो पार्किंगची समस्या, ही पार्किंगची समस्या अशी होईल तर तुम्ही जेव्हा चालाल, तुम्ही स्वतः पत्रकार मित्रांनो, तुम्ही जेव्हा चालाल ना, तुम्ही बोलाल अरे एवढे रोड कसे रिकामी कशी दिसतात पार्किंगचे, आम्ही त्यांना एवढे व्यवस्थित अशी सुंदरची सुविधा करून देऊ। म्हणजे पार्किंगचा प्रश्न, फुटपाथचा प्रश्न पण आम्ही एवढ्या सुंदर रीतीने आम्ही त्यांनी सोडू। आज तुम्हाला बघा पाणीचा प्रश्न, आज तुम्हाला सांगतो, हे पाण्याच्या ना माफिया झाल्यात, माफिया। आज पनवेलमध्ये महानगरपालिका ह्यांची आणू शकत नाही पाणी। आज पाणी आणायला काय, पाणी विकत घ्यायला काय आहे, पण हे जाणून बुजून पाणी विकत घेत नाहीत, कारण यांना टँकर माफिया बनवायची आहेत। आज जेवढे टँकर आहेत, हे जेवढे टँकर आहेत आज भाजपचे, आज शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांचे टँकर आहेत। म्हणजे जसं विरारमध्ये भाई ठाकूर या लोकांनी अक्षरशः टँकर माफिया करून कार्यकर्त्यांना पोचलं, आज तिकडचे लोक अक्षरशः रडकुंडीला आहेत हो। तशी ते लोक पनवेलची अवस्था करणार आहेत काही वर्षांनी। बघा, जर आपण सत्तेवर ठेवलं तर हे अक्षरशः टँकर माफिया करतील, माफिया, आणि एवढ्या पाण्याचा प्रश्न निर्माण करतील।
ह्यांना जर आळा घालायचा असेल तर हा एकटा बंदा, एकटा बाबासाहेबांचा एकटा लेकरू आहे, त्यांच्या समोर आता लढतोय. जरा विचार करा तुम्ही. आपलं चिन्ह हे लोकांपर्यंत कसं प्रसारित केलेलं आहे आपण? आता आम्ही बघा चिन्ह आमच्या ह्याच्यापर्यंत आम्ही सर्वांपर्यंत वाटतो आहे. आम्ही प्रत्येक ठिकाणी घरोघरी फिरतो आहेत. आम्ही जवळजवळ अर्धा आम्ही पनवेल आम्ही लोकांपर्यंत पोचलेलो आहे. आम्ही आमचं चिन्ह घेऊन पोचलेलो आहे. आमचं चिन्ह गॅस सिलेंडर आहे. तुम्ही आणि तो 9 नंबर आहे. 9 नंबर तिथं 9 नंबरवरती गॅस सिलेंडर आहे. मी लोकांना आवाहन करतो, 9 नंबर गॅसवरती तुम्ही बटन दाबा आणि प्रचंड मला बहुमताने विजय करा.